महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वणी पोलिसांची अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम। मटक्याच्या अड्ड्यावर छापा, 86,000चा मुद्देमाल जप्त। कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही। आढळणाऱ्या प्रत्येक अवैध प्रकारावर कठोर कारवाई। सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव। वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली असून मंगळवारी मटक्याच्या अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात एका संशयितास ताब्यात घेण्यात आले। या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचे साहित्य आणि दुचाकीसह एकूण 86,820 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चर्मकार वस्ती परिसरातील एका देशी दारू दुकानाजवळ सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर दुपारी सुमारे 3:15 सुमारास छापा टाकण्यात आलाय। या कारवाईत सुनील परसराम गवडी वय 32 राहणार चंडिकापूर, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 मधील कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारवाई दरम्यान आरोपीकडून 1,450 रोख रक्कम, 15,000 किमतीचा मोबाईल, पत्त्यांचा संच, जुगारातील आकडे लिहिलेली चिठ्ठी तसेच सुमारे 70,000 किमतीची सुझुकी कंपनीची दुचाकी असा एकूण 86,820 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली। अवैध मटका, जुगार, गुटखा व इतर बेकायदेशीर धंद्याविरोधातील कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा।